नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आता हा स्वप्नील प्रोजेक्टसाठी गेलाय म्हणतोय ना, म्हणजे आधीला माहिती असेल कुठे गेलाय तो. माझ्या ट्रीटमेंटमुळे अभिमान बरा झाला आणि त्याला जर का न्याय मिळाला तर मला खूप आनंद होईल. डोळे त्याच्या या भीतीचा संबंध नक्कीच त्या डोळ्यांशी आहे. पार्वतीचं पावित्र्य तुझ्या सोबत आहेच, पण यावेळी पार्वती स्वतः तुझ्या पाठीशी उभी असेल. शुभ्रा शुभ्रा लवकर ये ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. थांब ना जरा. अगं थांब, नाही हे तू नंतर कर, ये ना आधी. अगं काय झालंय? मला तुला काहीतरी सांगायचंय. कशाबद्दल? सांग ना, काय सांगत होतीस लवकर. अगं मी कुठे काय म्हणत होते. अगं शुभ्रा अशी काय करतेस, आत्ता काहीतरी सांगणार होतीस ना. प्रिया, तू तिला इथे बोलवून आणलंस, तुला तिला काहीतरी सांगायचंय आणि ज्या अर्थी ते एवढ्या हळू आवाजात चाललं होतं त्या अर्थी. आई असं काही नाहीये. हे तू मला सांगतेस? खरं खरं सांग, काय आहे? तुला नाही पटणार ग. मग तर मला ऐकलंच पाहिजे, बोल. मी मम्मांकडे गेले होते. वाटलंच मला. मी म्हटलं होतं ना नको जाऊ म्हणून. आई तुला वाटतं तशा त्या नाही आहेत ग. बरं काय झालं तिथे? मम्मा मला त्यांनी ऐकलेल्या त्या विचित्र फोनविषयी सांगत होत्या. त्या म्हणाल्या की त्यांनी आपल्याकडे फोन केला तेव्हा त्यांच्याशी कोणीतरी बोललं. तो आवाज सुलेखाचा नव्हता, पण ते बोलणं सुलेखासारखंच होतं. शुभ्रा तू सांग, या वाक्याला काही अर्थ आहे का? आई पण तिला काय म्हणायचं ते आपण ऐकून घेऊया ना आधी. बरं एक साधा प्रश्न आहे. त्या दिवशी घरात कोण कोण होतं? कोण होतं म्हणजे काय? मी, बाबा आणि वंस. एक्झॅक्टली. मग आता मला सांग, मम्मा फोनवर बोलल्या तो फिमेल व्हॉइस होता. त्यावेळेला घरात फक्त तू आणि कुसुमात्याच होतात आणि तू तर फोनवर बोलली नाहीस. मग कोण बोललं? शुभ्रा तू सांग. कुसुमात्या. एक्झॅक्टली. एक मिनिट. प्रिया, तुला असं म्हणायचंय की तो फोन कुसुम वंसनी घेतला, वंसनी ममाना ती तशी धमकी दिली? हे बघ आई, घडलेली घटना हेच सुचवते. आणि कुसुमात्या नाही तर मग दुसरं कोण? आपण त्यांनाच विचारूया ना. सॉरी मी नाही तिच्याशी बोलणार. तिच्याशी बोलायला गेलं ना की नेहमी वाकड्यात शिरते. प्रिया, तुझी खात्री आहे का की तो फोन वंसनी? आई आता लगेच मला धरायची गरज नाही. मी माझा मुद्दा मांडला. हो का? मग तो मुद्दा सिद्ध होईपर्यंत कोणाकडे संशयाने पाहणं हे चुकीचं आहे. त्या माणसावर विनाकारण अविश्वास दाखवल्यासारखं होतं, ते कळलं? मला काय वाटतं, आपण एकदा कुसुमात्यांशी बोलूया. कदाचित त्या फोनवर बोलल्याच नसतील. कोण बोलणार? मी तर तिच्याशी नाही बोलणार. आणि शुभ्रा तुझ्याशी तीच बोलणार नाही. मी बोलते की, पण मला असली संशयाची बोलणी नकोत घरात. जे काय असेल नाही ते स्पष्ट समोरासमोर बोलावं. विचारते त्यांना. असं किती दिवस जगापासून तोंड लपून बसायचं? आधीला काहीतरी खोटं नाटक कारण सांगून इतके दिवस मी थांबून घेतलंय माझ्याजवळ, पण त्याला हवाय तो अभिमानचा पत्ता.
आणि मी काही केलं नाही तर तो त्याच्या प्रयत्नाने अभिमानपर्यंत पोचणारच आणि मग मी खोट्यात पडीन. शिवाय किती दिवस हे असं अभिमान आणि विक्रांतच्या भीतीने लपून बसू. नाही, काहीतरी करायला हवंच. अभिमानचा पत्ता शोधून काढायला हवाच. पण कसा? जर कुसुमात्याच्या मनाचा मी ताबा घेऊ शकते तर मग अभिमानचा का नाही? अभिमानच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा पत्ता शोधायला हवा. अभिमान, तू मला डॉक्टर प्रदीप जोशी म्हणून ओळखलंस बरोबर? हा हा आपण याआधी जेव्हा भेटलो होतो ना त्यावेळी तुला काही घटना आठवल्या होत्या बरोबर? नंतर तू दमलास आणि झोपी गेलास. हरकत नाही. आपण अजून काही घटना आठवतायत का प्रयत्न करूया. आपण होतो तुझी आणि माझी तुरुंगातली भेट झाली तिथे. तुरुंगातून तू इथे कसा आलास हा विषय तुर्तास बाजूला ठेवूया. मला सांग, तुरुंगात जेव्हा आपली भेट झाली त्यावेळी तू म्हणाला होतास की बाळशास्त्रींचा खून सुलेखाने केला नाही. बाळशास्त्री आणि अजून कोणीतरी तिथे होतं. थोडस आठवायचा प्रयत्न कर. अभिमान माझ्याकडे बघ. हा थोडस आठवायचा प्रयत्न कर. आपण असं धरूया की ती व्यक्ती सुलेखा नव्हती. हा मी बरोबर बोलतोय? बर, हरकत नाही. मला सांग, ती जी कोणी व्यक्ती होती ती सुलेखासारखी दिसत होती का? हा थोडासा प्रयत्न कर. थोडासा प्रयत्न. हरकत नाही अभिमान. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हे बघ, आपल्याला त्रास व्हायला लागला ना तर आपण सोडून द्यायचंय. ठीक आहे ठीक आहे अभिमान. मला सांग, ती जी कोणी व्यक्ती होती ती कदाचित अगदी हुबेहूब सुलेखासारखी दिसत नसेल. थोडासा भास होत असेल. समजा त्या व्यक्तीला तुझ्या समोर आम्ही उभं केलं तर तू ओळखू शकशील? अभिमान, अभिमान कुठे आहेस तू?
मला हे असं काय होतंय? मी अभिमानच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते आणि आणि मला तो घेता येत नाहीये. नाही नाही, हे असं पहिल्यांदाच होतंय. माझी माझी शक्ती संपली तर नाही ना? मी कुठे कमी पडते? नाही नाही, हे काहीतरी विचित्र घडतंय. आणि हे असंच घडत राहिलं तर काही खरं नाही. ही शक्ती माझं बळ होतं आणि आता तिथेच मी दुबळी झाले. आज अभिमानच्या मनाचा ताबा घेताना मला इतका त्रास होतोय. उद्या गरज असताना जर ऐन मोक्याच्या वेळी मला दुसऱ्या कोणाच्या मनाचा ताबा घेता नाही आला तर? नाही, हे असं होता कामा नये. असं होता कामा नये. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. तनिष्का. अभिमान, मला सांग, तू जेव्हा तिथे पोहोचलास त्यावेळी बाळशास्त्री आणि ती तिसरी व्यक्ती यांच्यात भांडण चालू होतं का? किंवा दोघेही हमरातुमरीवर आले होते का? प्रत्यक्ष मारामारी चालू होती का? हा, रिलॅक्स अभिमान, आपण फक्त प्रयत्न करतोय. आपल्याला त्रास होत असेल तर आपण सोडून देणार आहोत. हा, आठवतंय? थोडासा प्रयत्न कर. हा, हरकत नाही. अभिमान, झोप येते? ठीक आहे, आपण थांबूया. हाय कुसुमात्या. घे. नकोय मला. ओके, नो प्रॉब्लेम. कुसुमात्या, तुझ्या काही कानावर आलंय की नाही आपल्या घरात काय चाललंय? काय? अगं, आपल्या घरात अशक्य गोष्टी घडतायत. म्हणजे काय? आपल्या
नको बाई, नको नको. उगाच सुद्धा विश्वास बसणार नाही माझ्यावर आणि म्हणशील मी तुला घाबरवते. नको. ओके चल बाय. बैस. काय 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 घडतंय असं? नको ग, नको. मी नाही सांगत बाबा. काय ना, तुला उगाच पटणार नाही, मग आपल्यात वादावादी होणार, मग ती आई येईल, मग ती मलाच ओरडेल आणि नकोच. मी जाते. चल बाय. अगं बैस. आता सांगतेस की नाही? हा, तू म्हणतेस तर कुसुमात्या, आपल्या घरात की नाही एक अदृश्य शक्ती वावरतीये. मला एवढंच सांगायचं होतं तुला. काळजी घे. हा, टेक केअर. चल. ए पिया, तुला काय घाई आहे का कुठे जायची? हा, बैस आणि सांग मला आता. नक्की ना? तू म्हणतेस म्हणून सांगते. आपल्या ममा आहेत ना, ममा, त्यांना म्हणे आपल्या घरातून कोणीतरी धमकी दिली. काय सांगतेस? काय आपल्या घरातून कोणी? तेच तर कळत नाहीये ना. आणि आपल्या घरातलं कोणी नाही, पण आपल्याच घरातल्या फोनवरून. कोण असेल ग? अदृश्य आहे ना, कसं कळणार? तुला माहितीये का, ममांना की नाही फोनवरचा तो आवाज, त्याची बोलण्याची पद्धत, आवाजातली धरब सेम सेम सुलेखासारखी वाटली. कुसुमात्या, तुला काही आठवतंय का? म्हणजे मध्यंतरी सुलेखा येऊन वगैरे गेली होती का? अरे देवा, या सुलेखाच्या बाबतीत हे नवीन काय घडतंय आता कुणाला माहिती बाई. अगं, आपल्या बाबतीत काय घडतंय ते बघ आधी. सुलेखा नसून सुलेखा असल्याचा भास, आणि आपल्या घरात ना आलं नाही कुणी ना गेलं. नाही नाही, छे, तसं काही नसणार ग, तसं काही नसणार. मी तुला सांगते, तुला माहित नाही का, त्या ममांचं आहे ना काही खरं नाही अगं. हो, मी सांगते तुला. त्या मागच्या वेळेला नाही का, त्यांनी अगदी अशा काही नसाबिसा कापून घेतल्या होत्या, तेव्हा त्यांनी सुद्धा सुलेखाचं नाव घेतलं होतं, पण तसं काहीही घडलेलं नव्हतं. हो, तू मला काही सांगू नकोस आणि तूही त्या ममांवरती काही विश्वास ठेवू नकोस. ओके, ठीक आहे. पण बघ, म्हणजे ममांनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला ना, तेव्हा त्यांना काही आठवत नव्हतं. आणि तुला चक्कर आली तेव्हा तुला सुद्धा काही आठवत नव्हतं. बघ बाई, टेक केअर. हं, बिस्किटं नेऊ? हवी आहे? नको ना? अरे बाबा, काय हो? काय नाही, झोपायला चाललो होतो. तुझ्या खोलीमध्ये लाईट दिसला, म्हटलं बघूया तरी प्रिया मॅडम काय करतायत. केवढं मोठं पुस्तक आहे, बापरे. एकदम रेअर पुस्तक आहे, सुपरनॅचरल पॉवर्स. हे काय अचानक? म्हणजे कॉलेजमध्ये असताना तू वपू जीए वाचायची हे माहिती होतं मला, पण हे काय? सहज क्युरिओसिटी. सहज? खरंच सहज. मी काय तुला आज ओळखतो? एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं म्हणजे काय हे माणसाने तुझ्याकडून शिकावं. अहो बाबा, मला ना थोडी माहिती हवी होती, जी मला तुमच्याकडनं, दादाकडनं किंवा आजोबांकडनं नसती मिळाली. म्हणून मी हे पुस्तक वाचते, त्याच्यासाठी, बाकी काही नाही. तेही अगदी सहजच असेल ना? हो बाबा, खरं तर तुम्हाला अंदाज आलाय, पण तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचंय की मी हे पुस्तक का वाचते, राईट? ॲब्सोल्युटली राईट. कुसुमात्याच्या बाबतीत ज्या 2 घटना घडल्या ना, त्यांनी मन जरा अस्वस्थ झालं. नाही, काही प्रश्न पडले.
बाबा, काही माणसांना ना सिक्स्थ सेन्स असतो. हा सुपरनॅचरल पॉवरचा भाग आहे. जगात अशा काही शक्ती आहेत ज्या एकाच माणसाला 2 ठिकाणी उभं करू शकतात. बाबा मला सांगा, समजा तुमच्या मनात असो वा नसो, एखाद्या माणसाने त्याच्या घरात बसून तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणे वागायला लावलं तर कसं वाटेल तुम्हाला? नाही, एक मिनिट, मला काही नीट काय हे काय सांग मला एक्झॅक्टली. सुपरनॅचरल पॉवर्स, आणि मी सांगते ते 1% सुद्धा नाहीये. ह्या सुपरनॅचरल पॉवर्स वर्षानुवर्ष अस्तित्वात आहेत बाबा, आणि त्यांच्यावर सायंटिफिकली अभ्यास सुद्धा सुरू आहे. अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवतात ह्या पॉवर्स.